श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, कपिल महामुनींची स्वारी आपल्या आईला भगवंतापर्यंत जाण्याचा एक एक मार्ग सांगतीये. हे करत असताना जीव यमयातना कशा प्रकारे भोगतो, पुन्हा पुन्हा जन्माला कशा प्रकारे येतो, याचं ज्ञान ते आपल्या आईला सांगत होते. कपिल महामुनी म्हणतात, हे आई, जो पुरुष घरातच राहून सकाम भावनेने गृहस्थ धर्माचं पालन करतो आणि त्याचं फळ म्हणून अर्थ आणि काम यांचा उपभोग घेऊन पुन्हा पुन्हा तेच करत राहतो, तो निरनिराळ्या कामनांनी मोहित झाल्या कारणाने भगवत धर्मापासून विमुख होतो आणि श्रद्धेने यज्ञानी देव आणि पितर यांचीच आराधना करतो. त्याची बुद्धी त्याच प्रकारच्या श्रद्धेशी निगडीत राहते. देव आणि पितर हे त्याचे उपास्य दैवत होतात, म्हणून तो चंद्रलोकात जाऊन सोमपान करतो आणि पुन्हा पुण्य क्षीण झाल्याने या लोकात परत जन्माला येतो. ज्यावेळी प्रलय काळामध्ये शेषशाही भगवान शेषावर शय्या करतात, त्यावेळेला गृहस्थाश्रमातील सकल लोकांना प्राप्त होणारे हे सर्व लोक, जे काही ज्या ज्या लोकाला प्राप्त होतात, ते सगळे लोक लयाला जातात. जे विवेकी मनुष्य आपल्या धर्मांचा अर्थ आणि भोगासाठी उपयोग करीत नाहीत, तर भगवंताच्या प्रसन्नतेसाठी त्यांचं पालन करतात, ते अनासक्त, प्रशांत, शुद्ध चित्त, निवृत्तीपरायण, ममतारहित आणि अहंकारापासून शून्य होऊन ते पुरुष स्वधर्म पालनरूप सत्वगुणामुळे पूर्ण शुद्ध चित्त होतात. आणि हे शुद्ध चित्त झालेले जे जीव आहेत, सूर्यद्वारेण ते यान्ति पुरुषं विश्वतोमुखं परावशेन प्रवृत्ती मस्योत्पत्त्यन्न भावनम. आई, जे लोक सत्वगुणांमुळे पूर्णपणे शुद्ध चित्त होतात ना, ते शेवटी सूर्यमार्गाने, अर्ची मार्ग किंवा देवयान मार्ग याला म्हणतात, सर्वव्यापी कार्यकारणरूप जगाचा जो नियंता आहे, संसाराचं उत्पादन कारण आणि त्याची उत्पत्ती पालन व संहार करणाऱ्या पूर्ण पुरुषाला ते प्राप्त होतात. जे लोक परमात्म्य दृष्टीने हिरण्यगर्भाची उपासना करतात ना, ते 2 परार्धांनी होणाऱ्या ब्रह्मदेवाच्या प्रलयापर्यंत त्याच सत्यलोकामध्ये राहतात. आणि ज्यावेळी देवतांपेक्षाही श्रेष्ठ ब्रह्मदेव आपल्या 2 परार्ध कालांपर्यंत अधिकार भोगून पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, इंद्रिय, त्यांचे विषय आणि अहंकारादी सहित संपूर्ण विश्वाचा संहार करण्याच्या इच्छेने त्या त्रिगुणात्मक प्रकृतीबरोबर एकरूप होऊन निर्विशेष परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो, त्यावेळेला प्राण आणि मन यांना जिंकलेले जे विरक्त पुरुष आहेत, योगीजन आहेत, ते सुद्धा काय करतात, देहाचा त्याग करून त्या भगवान ब्रह्मदेवातच प्रवेश करतात आणि पुन्हा त्यांच्याबरोबर परमानंद स्वरूप पुराण पुरुष परब्रह्मामध्ये लीन होऊन जातात. त्या अगोदर ते भगवंतात लीन होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये अहंकार शिल्लक असतो. म्हणून माते अथम तम सर्वभूतानां हृत्पदेषु कृतालयं श्रुतानुभावं शरणं
व्रजभावेन भामिनी. आता तू सुद्धा माझी इच्छा आहे आई की भक्तिभावाने समस्त प्राण्यांच्या हृदयकमलात असणाऱ्या त्या श्रीहरींच्याच चरणांना शरण जा. आई, अगं सकाम भक्ती करणाऱ्यांचं तर तुला मी गती सांगितली, पण वेदांचे अंतरंग जाणणारे सर्व स्थावर जंगम प्राण्यांचे आदिकारण ब्रह्मदेवसुद्धा, मरीची आदी ऋषी, योगेश्वर, सनकादिक, तसेच योग प्रवर्तक सिद्धांसहित हे सगळेजण निष्काम कर्मांमुळे आदिपुरुष श्रेष्ठ सगुण ब्रह्माला प्राप्त होऊन सुद्धा भेददृष्टी आणि कर्तृत्व अभिमान यामुळे भगवद इच्छेने जेव्हा सृष्टी उत्पन्न होण्याची पुन्हा वेळ येते तेव्हा कालरूप ईश्वराच्या प्रेरणेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने त्यांना पुन्हा प्रगट व्हावं लागतं. अशा प्रकारे पूर्वोक्त ऋषीसुद्धा आपापल्या कर्मानुसार ब्रह्मलोकाचं ऐश्वर भोगून भगवद इच्छेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा या लोकामध्ये जन्माला येतात. आई, जे या लोकात कर्मांमुळे आसक्त राहून श्रद्धेने वेदात सांगितलेले काम्य आणि नित्य कर्मांचे सांगोपांग अनुष्ठान करतात, रजोगुणामुळे ज्यांची बुद्धी विवेकाविषयी कुंठित होते, ज्यांच्या हृदयामध्ये कामना असतात आणि इंद्रिय ज्यांच्या स्वाधीन नसतात, ते आपल्या घरात आसक्त होऊन नेहमी पितरांची पूजा करतात. हे लोक धर्म, अर्थ आणि काम यांच्यामध्येच आसक्त असतात. म्हणून ज्यांचे महान पराक्रम अत्यंत कीर्तनीय आहेत त्या भवभयहारी श्री मधुसूदन भगवंताच्या कथांविषयी ते विन्मुख राहतात. कायम प्रपंच आणि प्रपंचातल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी भगवंताविषयी आराधना म्हणा, जे वेद वेदांत श्रुती स्मृतींनी सांगितले त्या गोष्टींचं आचरण करतात. सकामतेने जरी भगवंताची आराधना करत असले तरी ज्याप्रमाणे विष्ठा खाणारे प्राणी आहेत त्याप्रमाणे हे जे भगवत कथामृत सोडून निंदनीय विषय वार्ताच ऐकतात ते निश्चितच दुर्दैवी आहे. आई, गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार करणारे हे लोक दक्षिण दिशेकडील पितृयान किंवा धूममार्गाने पितरांचे ईश्वर असणाऱ्या आर्यमा लोकात जातात आणि पुन्हा आपल्याच संततीच्या वंशामध्ये उत्पन्न होतात. हे माते, पितृलोकातील भोग भोगल्यानंतर जेव्हा यांचं पुण्य क्षीण होतं, मान्य आहे आपण केलेल्या कर्मातून पुण्य निर्माण होतं, पण हे पुण्य जेव्हा क्षीण होतं तेव्हा देवता त्यांना तेथील ऐश्वर्यापासून दूर करतात आणि पुन्हा त्यांना लाचार होऊन ताबडतोब याच लोकात परत यावं लागतं. म्हणून माझी इच्छा आहे आई, तू सकाम भक्ती करण्यापेक्षा वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः, माझी इच्छा आहे आई, ज्यांचे चरणकमल नेहमी भजन पूजन करण्यायोग्य आहे त्या भगवंताचेच तू त्यांच्या गुणांचा आश्रय करणाऱ्या भक्तीने सर्व भावे भजन कर. भजन करण्याचा फायदा काय आई? जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम यद्ब्रह्मदर्शनम. त्या भगवंतांचेच तू त्यांच्या गुणाचा आश्रय करणाऱ्या भक्तीने भजन केल्यावरती भगवान वासुदेवांविषयी भक्तियोग ताबडतोब वैराग्य आणि ब्रह्म साक्षात्कार रूप ज्ञानाची प्राप्ती करून देतो. जेव्हा इंद्रियांच्या वृत्तींमुळे भगवत भक्ताचे चित्त सम राहून प्रिय अप्रिय अशा विषय ममतेचा अनुभव करीत नाही त्यावेळी तो भक्त निस्संग सर्वांमध्ये समान असणाऱ्या त्याग आणि ग्रहण यांनी रहित अशा ब्रह्मपदावर आपण आरूढ झाल्याचा साक्षात्कार करून घेतो. तोच ज्ञानस्वरूप, तोच ब्रह्मस्वरूप, तोच परमात्मा, तोच ईश्वर, तोच भगवंत, तो स्वतः जीव, शरीर, विषय, इंद्रिय इत्यादी अनेक रूपात प्रतीत होतो.
या संसार विषयातील आसक्तीचा संपूर्ण नाश होणं हेच योग्यांच्या सर्व प्रकारच्या योग साधनेचे एकमात्र फळ आहे. ब्रह्म एकच आहे आई. ज्ञानस्वरूप आणि निर्गुण आहे, तरीसुद्धा ते बाहेर धावणाऱ्या इंद्रियांमुळे भ्रमाने शब्द त्याही पदार्थांच्या रूपात भासतं. ज्याप्रमाणे एकच ब्रह्म महत्त्व सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारच्या अहंकार, पंचभूत आणि 11 इंद्रिय या रूपांनी बनला आहे ना आई, तेच स्वयंप्रकाशित जीव आहे. त्याप्रमाणे त्या जीवाचे शरीर हे ब्रह्मांड सुद्धा ब्रह्मच आहे. या ब्रह्मापासूनच याची उत्पत्ती झाली आहे. आई, त्या ब्रह्माला ज्याला पाहायची इच्छा आहे ना, तो श्रद्धा, भक्ती आणि वैराग्य तसंच निरंतर योगाभ्यास यांच्यामुळे एकाग्रचित्त आणि अनासक्त होतो, तोच त्या ब्रह्मस्वरूपाला पाहू शकतो. आई, माझी इच्छा आहे की तुला हे ब्रह्म साक्षात्काराचे साधन रूप ज्ञान ऐकवून तू हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून त्या भगवंताचं दर्शन घ्यावं, अशी माझी खूप इच्छा आहे. माझी खूप इच्छा आहे तू मी सांगितल्याप्रमाणे भक्तियोग आचरण करावा आणि भगवत प्राप्ती करून घ्यावी, अशी इच्छा आहे. आई, अज्ञानाने कर्म केले तर जीवाला ज्या अनेक गती प्राप्त होतात, तिथे गेले असता तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही. म्हणून मी तुला जो ज्ञानाचा उपदेश केला आहे तो दुष्ट, उद्धट, घमेंडखोर, दुराचारी आणि दांभिक पुरुषांना कधीही उपयोगाला येत नाही. जे विषय लोलूप आहेत, गृहासक्त आहेत, माझा भक्त नाही किंवा माझ्या भक्तांचा द्वेष करणारा आहे, त्याला सुद्धा या ज्ञानाचा उपयोग होऊ शकत नाही. आई, या ब्रह्मज्ञानाचा उपयोग त्यालाच होईल जो श्रद्धधानाय भक्ताय विनीतायानसूयवे भूतेषु कृतमैत्राय शुश्रूषाभिरताय च. जो अत्यंत श्रद्धाळू भक्त आहे, विनयशील आहे, दुसऱ्यांविषयी दोष दृष्टी न ठेवणारा, सर्व प्राण्यांची मैत्री करणारा, गुरुसेवेमध्ये तत्पर, बाह्य विषयांमध्ये अनासक्त आणि शांत चित्त, मत्सरशून्य, पवित्र चित्त असेल, मला परमप्रियतम मानणारा असेल, त्यालाच या उपदेशाचा उपयोग होईल. आई, म्हणून माझी इच्छा आहे की अखंड भगवंताचं भजन करावं, पण ते निष्काम भक्तीने. सकामतेने भगवत भजन करणाऱ्यांना त्या त्या लोकाची प्राप्त होती, त्या त्या गोष्टींची प्राप्ती होती. पण तुकाराम महाराज म्हटलेत ना, तुका म्हणे का रे नाशवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशवंतासाठी, देवासवे आटी पाडितोसी, देवासवे आटी पाडितोसी, तुका म्हणे का रे नाशवंतासाठी. नाशवंत गोष्टीसाठी देवाची आराधना करतो, पण पुन्हा नाशवंत गोष्टींमध्ये नाशाला पावण्यापेक्षा अविनाशी भगवंताची आपल्या अविनाशासाठी साधना उपासना करून अखंड त्याच्याशी, त्याच्या चरणावरती चित्त ठेवून जे एक निष्कामतेचं कर्म आहे ते करण्याचा प्रयत्न करून अखंड ब्रह्मज्ञानामध्ये भगवत स्वरूप राहण्याचा प्रयत्न करणं हेच मनुष्याचं मुख्य कर्तव्य आहे. आणि आई, या ज्ञानाने तू तुझं जीवन संपन्न करावं अशी माझी इच्छा आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा, त्यावेळेला आईला हे ब्रह्मज्ञान सांगितलं. आईला आनंद वाटला. आणखीन काही तत्वज्ञान आईला कपिल महामुनींनी सांगितलं, ज्यामुळे आईला परमपदाची, मोक्षाची प्राप्ती झाली. ते तत्वज्ञान आणि देवहूती मातेला मोक्षपदाची प्राप्ती कशी झाली, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.